नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी माहिती खजिनामध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी एक नवीन परिपत्रक जाहीर केलेले आहे। संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन मजुरांना अर्थसहाय्य देण्यासाठी 4 महिन्याचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे। मित्रांनो, तुमच्या कुटुंबात जर कोणी या योजनेस पात्र असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत अवश्य पोहोचवा, यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे। संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करूया। तर पाहूया या GRमध्ये काय माहिती दिली आहे। संजय गांधी निराधार योजना व भूमिहीन वृद्ध मजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत एक नवीन परिपत्रक काढण्यात आलेले आहे। दिनांक 8 एप्रिल 2024 हे परिपत्रक आहे। राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयात काय दिले आहे ती माहिती आपण सविस्तरपणे समजून घेऊया। तर चला मित्रांनो, पाहूया आपण या शासन निर्णयात काय माहिती दिली आहे। सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 41,87,48,760 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 17,17,25,840 इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखानुदानाद्वारे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे। मित्रांनो, एप्रिल ते जुलै 2024 या 4 महिन्यांसाठी हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे। याचा उल्लेख या GRमध्ये करण्यात आलेला आहे। वित्त विभागाने मंजूर केलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी रुपये 10,46,87,190 निधी वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। तर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 4,31,31,760 रुपये निधी BIMS प्रणालीवर वितरित केला आहे। सदरहून निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीकरिता या उद्दिष्टांसाठी या शासन निर्णयाद्वारे सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सर्व विभागीय आयुक्त यांना कळविण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यातील अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे।